नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुरुवात कुठूनही होऊ शकते, फक्त आपली उंच भरारी घेण्याची इच्छा हवी. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांना आता नागरिकांनीच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. जोग स्टेडियम प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था इतकी भयावह झाली आहे की नागरिकांच्या आरोग्याचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरवर रंगरंगोटी, परंतु आतमध्ये घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या जोग स्टेडियम अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 8 मधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी फक्त रंगरंगोटी करून देखावा तयार करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार सफाई कामगार 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदाच येऊन वरवर साफसफाई करतात. त्यामुळे शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. व्यंकय्यापुरा बिच्छू टेकडी परिसरातील कमलछाया शाळेजवळील 4 सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच राष्ट्रपती यांच्या घराजवळील शौचालय, परिहारपुरा आणि मातंगपुरा परिसरातील सार्वजनिक शौचालयांबाबतही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या प्रभागातून वाहणाऱ्या अंबा नाल्याच्या स्वच्छतेवरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा नाल्याच्या कडेलाच टाकण्यात आल्याने आगामी पावसाळ्यात तोच गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मनपाचा हजारो रुपयांचा खर्च वाया जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची पूर्ण स्वच्छता करून गाळ योग्य पद्धतीने हटवावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आता अमरावती मनपा प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था, अस्वच्छतेमुळे वाढणारा आरोग्याचा धोका आणि पावसाळ्यापूर्वीच नाल्यांच्या स्वच्छतेवर निर्माण झालेले प्रश्न, त्यामुळे जोग स्टेडियम प्रभागातील नागरिकांचा संताप आता उफाळून येताना दिसतो आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अमरावती शहरात कचरा संकलनाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई ठेकेदाराकडील 100हून अधिक कचरा वाहतूक ट्रक आणि कॉम्पॅक्टर चालकांनी आज हडताल पुकारली आहे. मागील 2 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप चालकांनी केला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था, पीएफ आणि ओव्हरटाईम आणि इन्शुरन्स यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. ही हडताळ इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रार्थना स्थळावर सुरू आहे. अमरावती म्युनिसिपल वाहन चालक सफाई कामगार कर्मचारी यूनियन, मी अध्यक्ष नारायणराव चौहान. आज हम यहाँ पे इसलिए रुके हुए हैं कि पिछले महीने का पगार कंपनी ने हमसे दिया हुआ नहीं है और जो सुविधा कारपोरेशन से इनके एग्रीमेंट में लागू है वो सुविधा आज तक की हमसे मिली नहीं है. पीएफ, ESIC इन्होंने आज तक के हमारा कुछ नहीं दिए. अगर हम वो बोलने जाते हैं किसी के पास में तो कोई सामने आता नहीं है. वो बोलते काम पट्टा है तो करो, नहीं तो मत करो, घर पे जाओ. और हमारा जो शासकीय छुट्टी है 15 अगस्त, 26 जनवरी, कामगार दिन, वो हमको जबरदस्ती काम करवा लेते हैं. वो बोलते हैं अति आवश्यक काम है.
अति आवश्यक काम का कोई टाइमिंग है, वो एग्रीमेंट के हिसाब से 8 तास लिखा हुआ है, 8 घंटे का काम है, उसके ऊपर जो काम होता है उसका घंटे प्रमाणे उसका जो भी मुनाफा है वो देने को ना, वो भी नहीं दे रहे। तो हमने करना क्या, किसके पास जाना है, कौन है मालक। यावेळी उपमहापौर सचिन भेंडे आणि नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चालकांच्या समस्या जाणून घेतल्यात। चालकांचा आरोप आहे की जुन्या वाहनांना फक्त रंग लावून नवीन दाखवले जात असल्याचे बोलले जात आहे। तसेच वेतन 30 दिवसांच्या हिशोबाने दिले जात असले तरी महिन्यातील दिवसांनुसार योग्य हिशोब होत नाही। एक सवाल इसमें से ये सामने आता है कि महानगर पालिका के साथ में जो एग्रीमेंट हुआ कोनार कंपनी का, वो एग्रीमेंट में ये सब चीजें नहीं है क्या, जिसके माध्यम से कोनार कंपनी यहाँ पे अपना काम कर रही है, वो काम करने का जो तौर तरीके है, टर्म्स एंड कंडीशन है, वो अगर मोड़ती है, वो अगर अनदेखी करती है, कि इसके ऊपर अंकुश किसका होना चाहिए, महानगर पालिका का होना चाहिए या और कलेक्टर का होना चाहिए या कमिश्नर का होना चाहिए या किसका होना चाहिए? इसके ऊपर किसी का भी अंकुश नहीं है। महानगर पालिका का जो प्रशासन है वो भी अनदेखी कर रही है। इसके वजह से वो इतनी हिम्मत कर रही है। एक कंपनी आती है, एग्रीमेंट करती है, लोगों को काम करवा लेती है और पगार नहीं देती। काम करने के बाद में पगार देना चाहिए, ये नियम है। 100 लोक आहे, टोटल 105 लोक आहे मी कामावर। आज त्यांनी कंपनीच्या गाड्या बंद ठेवल्यामुळे त्यांनी 17 गाड्या प्रायव्हेट वाढवल्या। त्या गाड्याचा इन्शुरन्स नाही, काही नाही, आणि आमच्या गाड्या का नाही चालून राहिल्या, कामाला कामावर का नाही होणार, मग कंपनी काय कामाची। जो गाड़ी चलाते हैं उसके इंश्योरेंस वगैरह है, हाँ, उसका इंश्योरेंस फुल है, वो नई गाड़ी है, वो नया गाड़ी उन्होंने खड़ी कर दिया, पुराने ठेकेदारों की गाड़ी चला रहे हैं। कंपनी की तरफ से क्या क्या सुविधा है आपको? कंपनी की तरफ से हमको कोई भी सुविधा नहीं है, अभी प्राप्त ही नहीं हुई हमारे से। हम अभी 15, 17, 20 साल हो गए हम लोगों को काम करते हुए। आपका यूनिफॉर्म, इंश्योरेंस, कुछ भी नहीं है, यूनिफॉर्म नहीं है, प्रोटेक्शन किट नहीं है, सुविधा नहीं है, हमारा बीमा नहीं है, गणवेश नहीं है। हमको बोलते हैं अति आवश्यक काम है, वो करना ही पड़ेगा। किसको शिकायत किया? हमने ये शिकायत कंपनी के हेड को भी किया, उन्होंने सुना नहीं। और जो धीरज गंगाराम जी कोई है, उनका कोई यूनिट का मैनेजर है, वो तो सुनने को तैयार नहीं है। फोन करो अरे नहीं करता है, पड़ता है तो करो, नहीं तो मत करो, बिहारी भरती नहीं तो हम बिहारी भरती है। हाँ, कंप्लेंट किया आपने? कंप्लीट किया, आयुक्त की तो मेरी बात गई हुई है। ओव्हरटाईमचे पैसे दिले जात नाही, पीएफ बाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही, तसेच इन्शुरन्सही नाही। ड्युटी दरम्यान अपघात झाल्यास जबाबदारी कंपनीची असते, परंतु कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। अमरावती शहरातला गाळ काढायचा आणि कचरा उचलायचा ठेका गेल्या 5 महिन्यापासून कोनार कंपनी मुंबई यांना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये डंपर लॉन्चर, टिप्पर, कॉम्पॅक्टर यासाठी ड्रायव्हर्स, हेल्पर आणि सुपरवायझर अपॉइंट केले गेलेले होते। त्यांचं आजपर्यंत EPF ESIC भरणा झालेला नाही, त्यांचं नाव कामगार म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं नाही, अशी या कामगारांची म्हणजे मागणी आहे। आणि त्यानंतर त्यांचं मागच्या महिन्याचं वेतन न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्व गोष्टीसाठी अमरावती शहर हे आमचं शहर आहे, या कचऱ्याचं शहर म्हणून ओळख व्हावं नाही, यासाठी आमचे सहकारी सन्माननीय प्रशांत भाऊ वानखडे, आमच्या दुसऱ्या भगिनी लुल्लाताई, आम्ही सगळे इथं येऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करतोय। सगळ्या कामगारांना, सुपरवायझरांना विनंती करतोय का अमरावती शहर हे आपलं शहर असल्यामुळं कंपनी बाहेरची आहे। कंपनीला तर आम्ही सन्माननीय आयुक्त मॅडम किंवा अतिरिक्त आयुक्त मॅडम नाईक मॅडमशी बोलून मध्यस्थी करून त्यांना काहीतरी पनिशमेंट करून यांचं वेतन EPF ESIC भरणा करायसाठी बाध्य करू, पण तरी अमरावती शहराचं काम न बंद ठेवता आपण त्वरित काम सुरू करावं, अशी आमची या सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती राहील। पेमेंट नहीं मिला, मागच्या महिन्याचं वेतन त्यांचं मिळालेलं नाही आहे, पण EPF ESIC जी आहे हे गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा भरणा करण्यात आलेला नाही, असं त्यांची मागणी आहे। युनिफॉर्मही दिला जात नाही, त्यामुळे चालकांची ओळखही स्पष्ट होत नाही। सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा चालकांनी दिला आहे। जर तातडीने तोडगा निघाला नाही तर अमरावती शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोनार कंपनीच्या अरेरावीच्या धोरणामुळे आज सर्व कामगारांचा, जे कोनार कंपनीमध्ये ट्रकवर JCBवर काम करतात, त्या सर्व कामगारांचा या ठिकाणी आज निषेध नोंदवण्यासाठी काम बंद आंदोलन केलेलं आहे। आमचे उपमहापौर सचिनदादा भेंडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि कामगारांच्या पाठीमागे उपमहापौर आमचे, त्याचप्रमाणे
आमचे कर्तव्यदक्ष आमदार रविभाऊ राणा, सुनीलभाऊ राणा हे कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही. युवा स्वाभिमानी पक्षसुद्धा स्वस्थ बसणार नाही. कारण की कोणतीही कंपनी बाहेरून येऊन इथे जर अरेरावी करत असेल तर ही बाब खपवून घेतल्या जाणार नाही. म्हणून कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. अमरावतीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त भव्य मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि शोध प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता नवसारी रिंग रोड येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार संजय खोडके उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभा खोडके यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात मानवंदनेसह लोकगायक अवधूत गांधी आपल्या सुमधुर आवाजात शिवशंभूच्या पराक्रमाची गाथा उलगडणारा संगीतमय कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी संस्कृती, वारकरी परंपरा आणि शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम नागरिकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय आकर्षण रोषणाई, भव्य सजावट, ढोल पथक, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, पारंपरिक वादन आणि दमदार आवाजातील सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे. पत्रकार परिषद घेण्याचा एक याच्यात उद्देश असा होता की येणाऱ्या 14 मे 2024ला 369वी जयंती छत्रपती संभाजी महाराज यांची म्हणजे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मेन उद्देश म्हणजे अवधूतजी गांधी जे आपले गायक आहेत, लोकगीत आणि भक्तिगीत आणि नंतर पोवाडे याच्यासाठी ते विशेष उपस्थितीत अमरावतीमध्ये गायनाचे कार्यक्रम घेऊन छत्रपती संभाजी महाराज चौक अमरावती इथे येणार आहे संध्याकाळी 7 वाजता. या पत्रकार परिषद घेण्याचं कारण याच्यासाठी की बरेचसे जे म्हणजे आमचे छत्रपती संभाजी महाराज समिती जी आहे यांनी हा कार्यक्रमाचा पहिले उपक्रम सुरू केला होता गेल्या 3 वर्षापासून आणि त्याला आज 3 वर्ष कंप्लीट होऊन आज 4थं वर्ष असून या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी संभाजी महाराज जयंतीला नवीन उपक्रम करत असतो. जसं की मागच्या वर्षी अमोल मिटकरी हे आले होते, आमदार अमोल मिटकरी यांनी व्याख्यान केलं होतं, संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता. यावर्षी हा कार्यक्रम न घेता आपण इतिहासाचा कार्यक्रम न घेता आपण लोकगीत आणि संभाजी महाराजांचे पोहे असेल, शिवाजी महाराजांचा हे असेल त्याच्यावर हा कार्यक्रम आधारित कार्यक्रम आपण आणलेला आहे. आणि सगळ्यांना आवाहन करत आहे की बा एवढा मोठा गायक जर अमरावतीत येत आहे तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. इथे निःशुल्क आहे आणि सगळ्या गोष्टी समाजासाठी आणि सगळ्या समाजाच्या घटकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि याच्यातून संभाजी महाराजांची प्रेरणा आपल्या हृदयात कायम राहील यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. अमरावतीत उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतो आहे. तापमान 45 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे आणि या कडक उन्हात चौकात उभं राहून वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची अवस्था काय होत असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. परंतु आता अमरावती पोलिसांनी घेतलाय एक भन्नाट आणि दिलासादायक निर्णय. ट्रॅफिक पोलिसांकरिता आणण्यात आली आहे एअर कूल्ड जॅकेट्स. नेमकं काय आहे टेक्नॉलॉजीचं जॅकेट आणि पोलिसांना याचा कसा होणार फायदा? अमरावती शहरात उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर सामान्य नागरिकही बाहेर पडणं टाळत आहे. मात्र अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस चौकात उभे राहून आपलं कर्तव्य बजावत आहे. भर उन्हात तासनतास सिग्नल ड्युटी करणाऱ्या पोलिसांना उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकव्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात घेत शहर पोलीस आयुक्तालयाने एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील तब्बल 250 वाहतूक कर्मचाऱ्यांना एअर कूल्ड जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं आहे. ही जॅकेट्स चार्जिंगवर चालतात. जॅकेट्समध्ये बसवलेल्या छोट्या फॅनमधनं सतत थंड हवा निर्माण होते. त्यामुळे कडक उन्हातही शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे या जॅकेट्समुळे ट्रॅफिक पोलिसांना उन्हामुळे होणारा थकवा कमी जाणवणार असून काम करण्याची क्षमता देखील वाढणार आहे. अनेक चौकांवर दिवसाचे 8 ते 10 तास ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता ही सुविधा मोठा दिलासा मानली जाते. शासनाने आम्हाला हे एअर कूल्ड जॅकेट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे ते आणि याचा आम्हाला भरपूर फायदा होत आहे.
आतमधून थंड राहतं आणि ड्युटी करायला तितकं जड जात नाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि भरपूर फायदा होत आहे याचा. सध्या राज्यभरात उष्णतेची लाट कायम असताना अमरावती पोलिसांनी घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांकडूनही या उपक्रमाचं स्वागत केलं जात असून कर्तव्य बजावणाऱ्यांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत. उन्हाचा वाढता तडाखा आणि त्यात जीव धोक्यात घालून सेवा देणारे ट्रॅफिक पोलीस. अशा वेळी अमरावती पोलिसांनी घेतलेला हा निर्णय केवळ तांत्रिक नाही तर मानवतेची जाणीव करून देणारा आहे. आता हे एअर कूल्ड जॅकेट्स पोलिसांकरिता किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अमरावती शहरातील विठ्ठल टेकडी परिसरात मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून नागरिक आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. आक्रमण युवा संघटनेच्या ऑटो युनियन आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वी 6 मे रोजी मनपा प्रशासनाला निवेदन देत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. या निवेदनात मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोर पानटपरी, जळण लाकडांचे टाळ आणि इतर व्यावसायिकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्याचा आरोप करण्यात आला होता. या अतिक्रमणांमुळे मुख्य रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. स्थानिकांच्या मते रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांना रोजच्या हालचाली करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महापौरांनी अतिक्रमण विभागाला उद्याच्या उद्या अतिक्रमण हटवा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही प्रत्यक्ष कारवाई झाली नसल्याचा आरोप करत नागरिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मनपा कार्यालयासमोर गोमूत्र आणि गोशेनेचा सडा शिंपडून आंदोलन करण्याचा इशारा देत प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी पुन्हा महापौरांना स्मरणपत्र दिलेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत तात्काळ अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. आता मनपा प्रशासन या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई करते की केवळ आश्वासनांवरच वेळ मारून नेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. महापौरांचे आदेश, नागरिकांचा संताप आणि तरीही कारवाईचा अभाव, त्यामुळे अमरावतीतील अतिक्रमणाचा मुद्दा आता अधिकच तापताना दिसतोय. प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदरणीय महापौर साहेबांना रिमाइंडर देणं अत्यंत गरजेचं होतं, दिलं. आयुक्त मॅडम सुट्टीवर आहेत, त्यामुळे आंदोलन करायचं कोणापुढे हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही आज तुर्तास फक्त त्यांना इंटिमेशन दिली. महापौर साहेबांनी पुन्हा आज सांगितलं की मी 2 दिवसात त्याच्यावरती कारवाई करतो आणि ते करतील अशी अपेक्षा नाही. आम्ही काही त्यांना गैरकायदेशीर काही करा असं म्हणत नाही. आम जनतेचा रस्ता आहे, तो लोकांसाठी आहे, लोकांसाठी खुला झाला पाहिजे या मताचा. धारणी तालुक्यात जनहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दुनी ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या नागरिक सुविधा कामांबाबत सोशल मीडियावर आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सदाफळे यांनी धारणी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे. प्रवीण सदाफळे यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. तसेच संबंधित विभागांकडे लेखी तक्रारही सादर केल्या होत्या. यानंतर काही व्यक्तींनी फोनवरून अभद्र भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हम तेरे गाव में है, आज तुझे बताते हैं अशा शब्दात मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच कुटुंबियांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आणि सामाजिक तसेच जातीय भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी प्रवीण सदाफळे यांनी केली आहे. संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहेत. मैं प्रवीण सदाफळे, कुछ दिन पहले मैंने दूनी ग्राम पंचायत के जो नागरिक सुविधा के जो काम चल रहे हैं रोड और नाली के, उस विषय में मैंने सोशल मीडिया पे कुछ वीडियो फोटो वायरल किए थे और संबंधित अधिकारी को तकरार भी की थी. उस विषय में 7 तारीख को मेरे दूनी ग्राम पंचायत में कोई 2-3 लोग आए और कुछ मेरे बारे में विषय कर रहे थे, चर्चा कर रहे थे. मुझे ऐसा पता चला तो मैंने उनको कॉल किया. कॉल करने के बाद में उन लोगों ने मेरे साथ में जिस तरीके से बात की है, अरे रावी की, मारने की धमकी दी, आ जा भाई हम तेरे को बताते हैं क्या है तो, और उसके बाद में तू 36 का है, यानी कि मेरे माँ पर लांछन लगाया, मेरे समाज पर लांछन लगाया.
उसी दौरान मैंने धारनी पुलिस स्टेशन को 9 तारीख को तकरार दी है। उसके बाद मैंने आज धारनी पुलिस स्टेशन की मेल आईडी पर रीतसर पूरी तकरार दी है, कलमा सहित तकरार दी है। उसके बाद में आज एसपी ऑफिस, कलेक्टर ऑफिस, सीओ ऑफिस यहाँ पर तकरार दी है कि जिस तरीके से मैं सामाजिक कार्य कर रहा हूँ मेलघाट के अंदर और भ्रष्टाचार के विरोध में आवाज़ उठा रहा हूँ, मेरे ऊपर अगर ऐसा होता है तो हमारे धारनी के अंदर और भी सामाजिक कार्यकर्ता है, पत्रकार भाई है, इनके साथ भी ऐसा हो सकता है। ऐसा ना हो, इसीलिए मैं चाहता हूँ कि ऐसे गुनहगार जो लोग हैं, जैसा कमलेश जायसवाल और पंकज हांडे, और जो जिसके नाम से लाइसेंस था वो व्यक्ति तो वहाँ पर नहीं था। ऐसा लगता है कि उस व्यक्ति ने इनको भेजा होगा मुझे मारने के लिए। इन दोनों को मेरा इतना ही कहना है कि इन दोनों के ऊपर कार्रवाई हो, इन दोनों के ऊपर गुन्हे दाखल हो। अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. चांदूर रेल्वे परिसरात अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतुकीवर धडक ऍक्शन घेण्यात आली आहे. तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुटखा माफियांना जबर धक्का दिला आहे. ट्रक, मोबाईल आणि तब्बल 10 टन गुटखा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत मालवाहू ट्रक पकडलाय. MS01 CV 4962 क्रमांकाच्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आलाय. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता तब्बल 10 टन गुटखा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत अंदाजे 75,75,000 रुपयांचा गुटखा, 25 लाख रुपयांचा ट्रक आणि 2 मोबाईल फोन असा एकूण 1,01,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कारवाई दरम्यान ट्रक चालक शेख इम्रान शेख मुस्कान वय 36 वर्ष, राहणार पठाण चौक, अमरावती याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी 3 आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही धडक कारवाई यशस्वी केली आहे. अवैध गुटखा तस्करी विरोधात पोलिसांनी घेतलेल्या या मोठ्या ऍक्शनमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. चांदूर रेल्वे पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि फरार आरोपी कधी पकडले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कामगिरी करत सराफा दुकान फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत 2 मुख्य आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतला आहे आणि या कारवाईत तब्बल 28,51,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी या मोठ्या कारवाईची माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीचा माग काढलाय. या प्रकरणात पोलिसांनी 2 मुख्य आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलाय. तपासादरम्यान आरोपींकडनं तब्बल 28,51,500 रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी सराफा दुकान फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा सुरू केलाय. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने शिताफीने तपास करत अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेत. या कारवाईमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे. दरम्यान आरोपींनी आणखी कुठल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत. नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. त्याच्यात घरफोडी झाली होती आणि त्याच्यात मोठा जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्याच्यात सोनं होतं जवळपास 340 ग्राम, त्याशिवाय 1.5 किलो चांदी होती आणि 5 लाख कॅश असं त्यांनी सांगितलं होतं. मग हे या केसमध्ये आमचे संपूर्ण टीम म्हणजे झोन 1ची आणि क्राईम ब्रांच त्यांचे सगळे अधिकारी याच्यात लागले आणि एक मोठा चॅलेंज होता
आणि जवळपास 12-13 तासामध्ये ही जी चोरी होती, घरफोडी होती, ती डिटेक्ट झाली आणि त्याच्यात 310 ग्राम सोनं तसेच 1.7 kg म्हणजे जवळपास 1.5 किलोपेक्षा जास्त चांदी रिकव्हरी झाली आणि तसेच 50,000च्या कॅश पण रिकवर झालेला आहे. आता 5 लाख झाले की ते कॅशमध्ये तो त्याला सांगता येत नाही फिर्यादीला, परंतु अशी एक जवळपास सगळी रिकव्हरी झालेली म्हणजे सिल्वर त्यांनी कमी सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त सिल्वर आपण रिकवर केलेलं आहे. नागपुरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेने नागरिकांची झोप उडवली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारत तब्बल 3 लाखाहून अधिक ऐवज लंपास केला आहे. रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि मौल्यवान लॅपटॉप चोरीला गेलाय. परंतु या चोरीत सर्वात मोठं नुकसान झालंय ते म्हणजे एका तरुणाच्या 5 वर्षाच्या मेहनतीचं. कारण चोरी केलेल्या लॅपटॉपमध्ये महत्वाचा डेटा असल्याचं समोर आलं आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे. मशीद अख्तर रजा परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय. 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरातून 40,000 रुपये रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, महागडे कपडे आणि एक मौल्यवान लॅपटॉप चोरी केलाय. या चोरीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र सर्वात मोठी चिंता आहे ती चोरी केलेल्या लॅपटॉपमधील महत्वाची डेटाची. जुबेर यांच्या 5 वर्षाच्या मेहनतीचा महत्वाचा डेटा या लॅपटॉपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. लॅपटॉप परत मिळावा याकरिता त्यांनी पोलिसांकडे आर्थ विनंती केली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. उसके बाद में मैंने अपने भाई और बहन जो नागपुर में ही थे उनको फ़ोन किया. उन लोग आए. सबसे पहले उन्होंने कलमना पुलिस चौकी में एक रिपोर्ट डाले. उसके बाद घर में आने के बाद में जब उन्होंने देखे घर का पूरा सामान बिखरा हुआ था, घर में 3 अलमारी थी, तो वो 3 अलमारी को पूरी तरीके से तोड़ दिया गया. घर का पूरा सामान तहस नहस कर दिया गया था. हम लोग उसी टाइम सुबह 10 बजे ट्रेन से निकले पुलगांव रेलवे स्टेशन से और 2-2:30 बजे के आसपास इतवार रेलवे स्टेशन पहुँचे. 3 बजे तक के हम घर आए. घर में आके हम लोगों ने देखा कि मेरे मम्मी की जो अलमारी है किचन में, वो अलमारी का पूरे जेवर थे वो लेके चले गए और उसमें 40,000 रुपये की कैश जो मैं किस्त भरने के लिए, मकान पे जो किस्त का लोन है हमारे ऊपर, वो भरने के लिए मैंने अपनी पेमेंट ला के रखा हुआ था, वो और मेरे पापा ने जो 10,000 रुपये काम पे से लाए थे वो सब उसके अंदर था, वो पूरा लेके गए. और इसके अलावा हमारे घर में जो हल्दी मिर्ची सामान भी इधर उधर फेंक दिए. और इसके अलावा शक्कर चाय पत्ती के डब्बे में जो डेली का खर्च का जो पैसे रहते हैं वो भी लेके गए थे. फ्रिज पूरी खुली थी. हमारा लॉकर तोड़ के लेके गया. अंदर में जो बेडरूम है वो बेडरूम में 2 अलमारियाँ हैं, जिसमें से एक अलमारी में मैं अपने कॉलेज का सामान रखता हूँ. उसमें एक मेरा लैपटॉप था HP विक्टस का नया लैपटॉप, वो लैपटॉप को बैग के साथ में लेके गया. और जो दूसरी अलमारी थी बड़ी वाली, वो अलमारी में मेरे पूरे जेवर थे, जिसमें मेरी मंगनी में दी हुई 10 अंगूठियाँ और मेरे रिश्तेदारों ने जो गिफ्ट आइटम मुझे दिए थे वो गिफ्ट आइटम. इसके अलावा 4.5 तोले की एक जेंट्स अंगूठी, 2.5 ग्राम की एक लेडीज़ अंगूठी, इसके अलावा कान के पैर पट्टी और मेरे बहन के और मेरे घर वालों के बहुत सारे बैग और हमारे घर का बहुत सारा सामान लेके गए. यहाँ तक कि एक गिलास भी लेके गए. और उनके हाथ में जो भी लगा वो उन्होंने एक थैले में पूरा भर के लेके गए. मस्जिद अख्तर रज़ा कलमना के पास से वो 3-3:30 बजे के कैमरे में आते हुए दिखे 3 लोग. और उसके बाद में वो हमारे घर में घुसे और 4 बजे दूसरे कैमरे में वो हमारा बैग टंगा के थैली में भागते हुए 3 लोग दिखे. कुल मिलाकर हमारा 3 लाख के ऊपर का नुकसान हुआ है. और हमारे घर में चोरी करने के बाद वो एक घर में और घुसे थे, जिसको एक अंकल ने देखे और वो अंकल ने चिल्लाया, तो उसके बाद में वो सामान लेके भागे. मेरा बैग पीठ पे टंगा रहने के बाद भी वो उनके घर में चोरी करने के लिए गए थे. और कलमना पुलिस चौकी वालों से मैं चाहता हूँ कि हमारे घर में जो भी चोरी हुई है उसकी वो जल्द से जल्द कार्रवाई करे, क्योंकि मेरा जो लैपटॉप है वो लैपटॉप मेरे काम का था, जिसकी मैं 5 साल से जो मेहनत कर रहा था वो पूरा डाटा मैं उसमें रखता था. और उसके अंदर मेरे रजिस्टर थे जिसमें मैं लिखता था और वो सारी चीज़ें उसके अंदर मौजूद थी, वो लेके चले गए हैं. नागपुरातील गजबजलेल्या सदर परिसरात भर दिवसा रक्तरंजित थरार पाहायला मिळालाय.
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका माथेफिरूने थेट चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्हीसीए चौकातील मोहम्मद चाय सेंटरजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून बीच बचाव करणाऱ्यालाही मार बसला आहे। नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। व्हीसीए चौकातील मोहम्मद चाय सेंटरजवळ अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तारसे यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आलाय। आरोपीने संतापाच्या भरात नारळ कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार चाकूने युवकावर वार केलेत। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय। जखमी युवक रक्ताच्या थारोड्यात पडला असताना नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली। दरम्यान हल्ला थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या आणखी एका व्यक्तीलाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे व्हीसीए चौक आणि परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मोहब्बत जे चहाचे दुकान आहे व्हीसीए चौकामध्ये, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान जे आहे ही घटना घडलेली आहे। यामध्ये फिर्यादी जे आहे ते वकार हक राहणार हे जे आहेत मानकापूरचे आहेत आणि हे त्यांच्या मित्रांसोबत जे आहे सदर ठिकाणी जे आहे ते चहा पिण्यासाठी जे आहे ते आलेले होते। तर त्यांचेच परिचित जे आहेत एक यामधले जे आरोपी आहेत जावेद बगदादी म्हणून, तर हे जे आहेत त्यांच्या गाडीनं आले आणि हे चहा पित असताना त्यांचा त्या जे फिर्यादी आहेत त्यांचा त्यांच्या पत्नीसोबत मागील 5 वर्ष अगोदर अफेअर असल्याचा जो संशय आहे, या संशयाच्या कारणावरून जे आहे त्यांनी नारळ कापण्याचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने जे आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जे आहे त्यांना पाठीवरती जे आहे म्हणजे थोडक्यात जो आहे तो ज्याला जखम म्हणतात ती झालेली आहे। त्यामध्ये जे आहे पोलीस सदर या ठिकाणी जे आहे कायदेशीररित्या जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। नागपुरात एका क्षुल्लक कारणावरून थेट चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गमतीत गुलाबजाम मागणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आणि किरकोळ वादाचं रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झालं। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कॅटरिंग कर्मचाऱ्याकडे गमतीत गुलाबजाम मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी या घटनेची माहिती दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र काही क्षणातच वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात आरोपीने तरुणावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गमतीत सुरू झालेला वाद आणि काही क्षणातच झालेला चाकू हल्ला, नागपुरातील ही घटना पुन्हा एकदा वाढत्या आक्रमकतेचं आणि असहिष्णुतेचं चित्र समोर आणते आहे। आता या प्रकरणात आरोपीवर नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही घटना 40 परिसरात घडलेली आहे। यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे हा बाहेरून जेवण करून 40 परिसरात बसला होता। तर कॅटरर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले नागपुरे आणि बादल शेंडे, ते कॅटरर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्याहून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळी झाली। शिवीगाळी झाल्यानंतर ते दोन्ही आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा तिसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामनी परत तुम्ही यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू
त्याच्या मांडीवर मारला. त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे. तिन्ही आरोपी ताब्यात घेतले. तर अटक आरोपी तुम्ही जे काय काम धंदे करता याचा काही फारसाही रेकॉर्ड समोर आला आहे? नाही, हे दोन जे कॅटरर्सचं काम करतात ते, त्यामध्ये बादल शेंडे, ते नागपुरे, गुन्हा विशेष रेकॉर्ड नाही. रामटेक तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 15 वर्ष विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नुकताच निकाल लागला, घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात 10वी उत्तीर्ण विद्यार्थिनीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 मे रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गट ग्रामपंचायत शीतलवाडी अंतर्गत परसोडा देशमुख लेआउट येथील रहिवासी 15 वर्षीय कावेरी कमलाकर बोरसे हिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. कावेरी हिने नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षेत यश संपादन केले होते. निकालानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण असतानाच घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनच्या रुग्णवाहिकेद्वारे उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. रामटेक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 10वीच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतरही एका अल्पवयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्महत्येमागील खरं कारण काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेमुळे रामटेक तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. चावनेरमध्ये भरदिवसा भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. बायपास ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे आणि या भीषण अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी घटना काय घडली, जखमींची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांसमोर कोणतं मोठं आव्हान उभं राहिलंय? चावनेर बायपास ओव्हरब्रिजवर दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने भरधाव वेगात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 2 युवक गंभीर जखमी झालेत. अपघात इतका भीषण होता की दुचाकी रस्त्यावर दूरपर्यंत फेकली गेली. घटनास्थळी काही काळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना सावनेर पोलीस स्टेशनचे अंकुश मुळे यांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हितेश बनसोड घटनास्थळी पोहोचलेत आणि मदत कार्याला सुरुवात केली. हितज्योती आधार फाउंडेशनच्या अँब्युलन्सच्या मदतीने दोन्ही जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. जखमी हे MP 28N 6820 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावावरून नागपूरकडे कामासाठी जात होते. या अपघातात विजय रामराव कावरे वय 26 वर्ष आणि 28 वर्षीय अजय देवराव दोडके हे दोघे गंभीर जखमी झालेत. दोघेही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील घाट अमरावती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. वेळोवेळी अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत पोहोचविताना अडचणी निर्माण होत असल्याने सावनेर पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त स्टाफ वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. ग्रामपंचायतीच्या खातकुड्यांकरिता राखीव असलेल्या जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूमापन क्रमांक 889 आराजी 94 हेक्टर आर ही जागा निस्तार पत्रकानुसार खातकुड्यांकरिता राखीव असल्याचा दावा करण्यात येतोय.
जागेला लागूनच लताबाई अशोक पंचबाई यांचे घर आणि त्यांच्या मुलाचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून पंचबाई कुटुंब याच ठिकाणी वास्तव्यास असून दुकानाच्या व्यवसायावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे इतर पर्यायी जागा उपलब्ध असतानाही मुद्दाम दुकानासमोरच तलाठी कार्यालय उभारले जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. माझी हक्काची घर आहे. माझ्या घराच्या समोर बांधकाम चालू करत आहे. पण माझी 35 वर्षाच्या अगोदरपासून माझा घर आहे. तर घर असून सन्यारी माझ्या घराच्या समोर ह्या बांधत आहे दुकान बांधून माझ्या मुलाचा एक छोटासा दुकान आहे. त्याच्यावर आमचा परिवार चालत आहे. हे घर ह्या बांधून राहिले तर आम्ही परिपंच आपला भागवाचा कसा आणि जगाचा कसा. जर ह्या नाही हटवला नाही केला तर आम्ही 20 तारखेपर्यंत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. राजकीय सुडबुद्धीने एका व्यक्तीला लक्ष्य करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप लताबाई पंचभाई यांनी केला आहे. दरम्यान बांधकामासाठी निवडलेली जागा डांबरी रस्त्यालगत असल्याने भविष्यात वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पंचभाई कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भावनिक प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली आहे. आमच्या दुकानासमोर सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून दुसऱ्या ठिकाणी हलवावे अशी मागणी कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कुटुंबासहित आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. म्हणजे हे समोर बांधत आहेत याच्यामुळे मला त्रास आहे. म्हणजे त्रास म्हणजे कसा, माझे एकदम दुकानाच्या समोर हे बिल्डिंग बांधत आहेत तलाठी कार्यालय. जर हे मानायलाच तयार नसतील तर मग आपण 20 तारखेला आत्मदहनचा विषय पूर्ण फॅमिली घेऊ. शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात आता मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने मंदिरातील शिस्त, पवित्रता आणि शांत वातावरण टिकवून ठेवण्याकरिता हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मोबाईल फोन बंद ठेवावेत किंवा वापर टाळावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ शूटिंग करणे किंवा मोबाईलवर मोठ्याने बोलणे यामुळे इतर भाविकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर संस्थान प्रशासनाने कठोर पाऊल उचलत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मोबाईल तात्पुरते जमा करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. दररोज हजारो भाविक दर्शनाकरिता शेगावमध्ये येत असतात. अशा परिस्थितीत भक्तांना शांत आणि भक्तिमय वातावरणात दर्शन मिळावे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले असून मंदिरातील शिस्त आणखी मजबूत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी करण्यात आली आहे. मंदिराची पवित्रता आणि शांतता कायम राखण्याकरिता संस्थानने हा मोठा निर्णय घेतला असून भाविकांना दर्शनावेळी मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून मोबाईल जप्त करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेणुकानगर परिसरात घरासमोर उभी असलेली दुचाकी पेटवून देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पहाटे स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सदस्य बाहेर आले असता दुचाकी आगीत जळताना दिसली. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील रेणुकानगर भागात रविवारी पहाटे दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख जुनीद शेख हानिफ हे महावितरण कंपनीत कार्यरत असून नातेवाईकांच्या लग्नाकरिता ते शनिवारी रात्री अजिंठा येथे आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. पहाटे 3 वाजताच्या सुमारास अचानक स्फोटासारखा आवाज आल्याने घरातील सदस्य जागे झालेत. बाहेर येऊन पाहिले असता दुचाकीला आग लागलेली दिसून आली. या घटनेनंतर शेख जुनेद आणि शेजाऱ्यांनी तातडीने पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक दुचाकी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे. अमरावती ते कारंजालाड महामार्ग पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आलाय. कामरगाव जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने आता वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे. मध्यरात्री राख घेऊन जाणारा ट्रक अचानक पलटी झाला आणि या अपघाताने रस्ते कामातील नियोजनाचा अभाव पुन्हा उघड झाला आहे. धोक्याचे फलक नाहीत, प्रकाश व्यवस्था नाही आणि त्यामुळे रोज अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. अमरावती ते कारंजालाड महामार्गावर कामरगाव जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास अमरावतीहून राख घेऊन जाणारा MH27 DT 2082 क्रमांकाचा ट्रक अचानक पलटी झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता फोडण्यात आलेला असल्याने आणि खोदकामाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावरच उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सध्या या महामार्गावर 2 ते 3 ठिकाणी रस्ते फोडून काम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने आणि धोक्याचे फलक न लावल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात दिवसाला 2 ते 3 अपघात होत असून प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डे आणि अर्धवट काम स्पष्ट दिसत नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. दरम्यान हा अपघात प्रशासनाकरिता धोक्याची घंटा मानला जात असून एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कंत्राटदारांनी त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी, सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि आवश्यक सूचना फलक व प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. माझं नाव वैभव दराडे. मी तिकडून गाडी घेऊन येताना हे रोडच्या साईडचं काम चालू आहे. इथून तिकडून एकदम म्हणजे ते रोड दिसत नाही, तिने सेफ्टी गार्ड त्याचे ते म्हणजे दिसतच नाही तिने लावलेलं. इकडून 2 व्हीलर येऊ लागली, तिकडून मी गाडी कमसे कम 30-40 स्पीडनं असेल. ते एकदम हे 2 व्हीलरवाली तर आले, मला दिली वाचायसाठी टर्न मारावं लागला इथं. आणि ते 2 व्हीलरवाले कुठे गेले मग? 2 व्हीलरवाले निघून गेले, निघून गेले एकदम या साईडला निघून साईडला घुसले ह्याच्यात. या रोडचं काम चालू आहे त्याच्यात ते निघून गेली. मग गाडी अचानक टर्न मारल्याच्यानं पलटी झाली. आणि इथे जे दुरुस्ती चालू आहे याचं कोणी इथं हजर नव्हतं का? इथं कोणीच हजर नाही. लाईट वगैरे, रेड लाईट वगैरे? 2 पोलीसवाल्याच्या गाड्या गेल्या, ती थांबले नाही. पोलीसवाले कुठले होते? कामरगावचे पोलीसवाले होते, ती थांबले नाही. थांबले नाही का? ठीक आहे ना. काल इथं एक कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. काल 2 दिवसाआधी 2 ॲक्सिडेंट झाले इथं त्या रोडचं काम चालू. त्याची सेफ्टी म्हणजे काहीच नाही, सेफ्टी काहीच नाही इथं. रोडच्या काम हे सुधारायला पाहिजे, हे सेफ्टी लावायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, जेणेकरून ड्रायव्हर लोकांना त्रास होऊ नये. पुढे चालून ॲक्सिडेंट होणार नाही इथं. हो. हा गाडी कोणाचा आहे? ही अमरावतीची गाडी आहे, नांदगावची. अमरावतीची, नांदगावची. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.